नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज 17 डिसेंबर. आज आपल्या चॅनलचे प्रतितयश लेखक नारायण शेळके यांचा जन्मदिवस. या जन्मदिवसानिमित्त नारायण शेळके सरांना मी माझ्यातर्फे, चॅनलतर्फे, सर्व श्रोत्यांतर्फे आणि सर्व लेखकांतर्फे जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि त्यांचा कथासंग्रह साहेबांचं माप या कथासंग्रहातली कथा तुम्हाला ऐकवतो. मामला चोरीचा. रात्रीची 2ची वेळ असावी. मी गाढ झोपेच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केला असावा आणि अचानक दारावरची बेल वाजायला लागली. पहिल्यांदा बेल स्वप्नातली का सत्यातली याचाच बोध होईना. मी ताडकन उठून बसलो. बेल अजूनही वाजत होती. पाठोपाठ दारावर थापा पाडायला लागल्या. रात्रीची वेळ, नीरव शांततेत बेलचा कर्कश आवाज आणि धाड धाड वाजणारं दार. छातीत धडकी भरायला आणि थरकाप उडायला तेवढं पुरेसं होतं. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे आई, पत्नी, मुलं जागी झाली आणि गोंधळलेल्या चेहऱ्यानं माझ्याकडं पाहायला लागली. इतक्या रात्री कोण आलंय कोणास ठाऊक, मी भीतभीत म्हणालो आणि दार उघडण्यासाठी उठलो. तशी आई म्हणाली, जरा थांब, एकदम दार उघडू नकोस. अहो, चोरबीर असतील, सशस्त्र असतील, नका उघडू दार, बायको म्हणाली. चोर म्हटल्याबरोबर माझ्या पायातलं अवसान गळालं, तोंडचं पाणीच पळालं. थांब, मीच पाहते, असं म्हणून आई दाराकडे सरसावली आणि तिने कडी काढून हळूच दार किलकिलं केलं. पाहिलं तर दारात 2 पोलीस. तिने पूर्ण दार उघडलं. दारात पोलीस पाहिल्याबरोबर पोटात भीतीचा गोळा उभा राहिला. कारण या पोलीस प्राण्याबद्दल मला लहानपणापासूनच भीती होती. लहानपणी मी ज्या ज्यावेळी भोकाड पसरलं त्यावेळी घरच्यांनी, पोलिसाला बघ, देऊ का पोलिसाच्या ताब्यात, ये रे पोलिसा, पकड याला, असं म्हणून वारंवार माझं तोंड बंद केलं. त्यामुळे पोलीस म्हटलं की चड्डी ओलीच व्हायची. तेव्हापासून मी प्रत्यक्ष काय, चित्रात सुद्धा पोलिसाला पाहिजे टाळत असे. आणि आज इतक्या रात्री 2 वाजता प्रत्यक्ष पोलीस माझ्या दारी बघून धरणी उदरी घेईल तर बरं असं वाटायला लागलं. अहो, खुद्द यमराज जरी रेड्या समवेत आले असते ना, तरी मी त्यांचं आदरातिथ्य केलं असतं आणि मगच आता आपण निघूयात का असं त्यांना विचारलं असतं. बंडू बनसोड तूच आहे का, एका पोलिसानं जरबी आवाजात विचारलं. अहो, मीच तो बंडू बनसोड. साहेब, काय येणं केलं गरिबाकडे, काय भानगड काय साहेब, मी चाचरत विचारलं. बाडवे, भानगडी तुम्ही का रानवर शाजोकपणे आम्हाला विचारा. मी समजलो नाही साहेब. मी बोलण्याचा प्रयत्न केला तसा दुसरा खेकसला. 2-4 वेळा कानाखाली जाळ काढला ना म्हणजे समजन सगळं. कशाला नाटक करतोय हा. जाळ न काढताही माझ्या डोळ्यासमोर जाळ दिसायला लागला. काय रे, रातभर कुठं होता तू. पहिला पोलीस. कुठं जक मारायला गेला होता रे. दुसरा. साहेब, कुठे नाही साहेब, मी घरीच आहे साहेब. कोणाचे. माझ्याच साहेब, इथेच. मी खरं सांगतो साहेब, विचारा ना पाहिजे तर माझ्या बायकोला, आईला. मी निराधारपणे आणि केविलवाणेपणानं आई आणि बायकोकडं बघितलं. साहेब, अहो, हे रात्री कुठेच गेले नाही, तो घरीच आहेत हे, बायको म्हणाली. माझं पोर निरपराध आहे साहेब, त्याला सोडाव तुम्ही, आई म्हणाली. त्यांच्या गयावयाकडे दुर्लक्ष करून त्यातल्या हवालदारानं आपल्या जोडीदाराला सांगितलं, याला आहे ना, याला चौकीव घेऊन जाऊ, म्हणजे हा पोपटासारखा बोलायला लागन. एवढं होईपर्यंत सगळी चाळ प्रकाशमय झाली. कोणी व्हरांड्यात, कोणी दारात, कोणी खिडकीत, जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे, आणि ज्यांना जागा मिळाली नाही ते माझ्या दाराच्या अवतीभोवती न भूतो न भविष्यती असा प्रसंग पाहण्यात दंग झाले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आश्चर्य, प्रचंड उत्सुकता आणि जिज्ञासा हे भाव ओसंडून वाहत होते. वाटलं नव्हतं बरं का असं, कामालाच आहे. दिसायला पाप्याचं पितर, निघालं मात्र निपितर. अहो, खाली मुंडी पाताळ धुंडी. अशा प्रकारे एक ना अनेक वाक्प्रचारांना ऊत आला, त्याचबरोबर अपप्रचाराला सुद्धा.
भांड्या असं काही करेल असं वाटलं नव्हतं बरं का. एक जण म्हणाला. अहो तुम्हाला सांगतो, दिसायला साधी भोळी माणसं आहेत ना, तीच असले उद्योग करतात आणि आपल्या चेहऱ्याचा फायदा घेऊन संभावितपणे फिरत असतात हो. दुसरा शेजारी म्हणाला. आपल्याला भांड्याबद्दल ना पहिल्यापासनं लय माहिती आहे, पण म्हणलं जाऊन दे, आपल्याला काय देणं आणि घेणं आहे नाही का. प्रत्येक जण छातीवर हात ठेवून सांगायला लागला. पण आज नेमकं काय घडलं हे मात्र कोणालाच ठाऊक नव्हतं. खुद्द बंड्याला म्हणजे आस्मादिकांनाही ठाऊक नव्हतं की हे काय लचांड आहे. त्यामुळे खिसे कापण्यापासून गळे कापण्यापर्यंत, काळ्या बाजारापासून ते स्मगलिंगपर्यंत, तंबाखूपासून ते चरस ब्राऊन शुगरपर्यंत ज्याने त्याने आपापल्या कुवतीप्रमाणे माझा संबंध जिथे जिथे जोडता येईल तिथे तिथे जोडण्याचा प्रयत्न केला आणि मला असामान्य महत्त्व प्राप्त झालं. मी जरी चाळीत राहत असलो तरी तो देखावा आहे. प्रत्यक्षात माझे पुण्यात 2 आलिशान फ्लॅट आहेत, माझ्या 2 ट्रक आणि 4 टॅक्सी आहेत, इत्यादी इत्यादी बातम्यासुद्धा पसरल्या. पण काही असलं तरी माझ्या घरातलं नाट्य आपल्या वेगानं पुढं सरकत होतं. आत्तापर्यंत मला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्या जीपमध्ये कोंबलं होतं आणि जीप चालायला लागली होती. हे बघे खंडोबा, जीप आहे ना, जीप प्रथम घटनास्थळी घ्या, तिथलं काम उरको आणि मग तिथनं चौकीवर जाऊ, हवालदारानं फरमावलं. कापायला चालवलेल्या मेंढीप्रमाणे मी जीपमध्ये बसून होतो. झोपेतनं उठल्यामुळे अस्ताव्यस्त विस्कटलेले केस, संकटानं ओढलेला चेहरा, तांबारलेले डोळे, अंगात सँडो बनियन, त्यातून डोकावणारी केसाळ छाती, बनियनला वर सारून बाहेर पडू पाहणारी माझी ढेरी, पट्ट्याची कमरेखाली घसरू पाहणारे अंडरवेअर, गुडघ्यापर्यंत लोंबणाऱ्या नाड्या, असा हा बेढब आडवा देह घेऊन जीप शनिवार पेठेतल्या एका घरासमोर थांबली. एखाद्या बड्या पाहुण्याच्या स्वागताला जमावं तशी किंवा सर्कशीतल्या प्राण्याला बघायला जमावं तशी गर्दी त्या दारासमोर जमली होती. त्यात आबाल वृद्ध आणि आबला सबला सर्व थरातले लोक होते. आली जीप आली, सापडला वाटतं, एकच गिल्ला झाला. मला घेऊन पोलीस उतरले. एकानं माझी मानगूट पकडली आणि वाड्याच्या चौकात आणलं. घाटपांडे, बोलवा तुमच्या मुलीला, चोराला बघणारी ती एकटीच होती. घाटपांडेंची सुमारे 18 वर्षांची मुलगी बाहेर आली. तरतरीत नाक, मोहक चेहरा, गोरा रंग, सुडौल बांधा. मानगूट पोलिसांच्या हातात आहे हे काही क्षण मी विसरलो ना. हा सांगे बाळ, मगाशी तुमच्या घराच्या बाल्कनीतनं उडी मारून पळताना तू ज्या चोराला बघितलं त्याला आम्ही पकडून आणले, ओळख बरं. त्या मुलीनं इकडं तिकडं आपल्या दृष्टीचा कॅमेरा फिरवला, अगदी माझ्यावर सुद्धा. पण तिला हवा तो चेहरा सापडेना. अहो कुठं आहे तो, मला दिसत नाहीये ते. अगं हा काय, असं म्हणून पोलिसांनी मला पुढं ढकललं. त्याबरोबर एखादं झुरळ झटकावं ना तशी ती ओरडली. शी, हा कसला आलाय चोर, हा बावळट्ट काय चोरी करणार. अहो तो कुठे, हा कुठे. तो कसा उंचापुरा, भरदार छातीचा, लांब केसाचा, हँडसम अगदी. काय ती चपळाई, पाईपवरनं सर 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 उतरला. कशी चित्त्यासारखी उडी मारली बाई. मला तर बाई सिनेमातला बच्चनच वाटला. त्याच्या नखाची तरी सर याला येईल का. मला आज पहिल्यांदा आगडबंब आणि बेढब देहाचा अभिमान वाटला आणि माझी निंदा करणाऱ्या त्या तरुणीबद्दल कृतज्ञता वाटली. कंप्लेंट आल्यापासून अवघ्या अर्ध्या तासाच्या आत आपण चोराला पकडलं या आनंदात खंडू पांडू हवालदार तरंगत होते. पण या पोरीनं त्यांना जमिनीवर आदळलं. वर त्या चोराचं कौतुक ऐकून पांडोबा संतापले. हे बघे, तुझ्या सिनेमातल्या बच्चमचं कौतुक ऐकायला आम्ही नाही आलो इथं. मागाचा चोर हा आहे का नाही नीट आठव. हवालदार साहेब, अहो हा तो नव्हेच. मी त्याला 100त ओळखीन, अर्ध्या रात्री सुद्धा. या बिनधास्त पोरीपुढे आपलं जास्त चालणार नाही याची कल्पना दोघांना आली. जास्त शोभा नको म्हणून त्यांनी आपला मोर्चा माझ्याकडे वळवला.
बोला बंडू बनसोड, मग तुझी सायकल इथं कशी आली?" माझी सायकल कुठे आहे? माझी सायकल तर घरी आहे हो." "नीट बघे, सायकल तुझीच आहे. तिच्या हँडलवर तुझंच नाव आहे." मी सायकल न्याहाळली आणि ती माझीच आहे याची खात्री पटली. सायकल घेऊन महिनासुद्धा झाला नव्हता. मी म्हणालो, "अहो साहेब, सायकल माझीच आहे हो, पण ती इथे कशी आली मला माहिती नाही हो." "अरे तू दिली असशील त्या सिनेमातल्या बच्चामला." "नाही, नाही, मी नाही दिली. साहेब त्यांनी ती चोरली असेल." "कंप्लेंट दिली का मग?" "नाही साहेब, मला तर हे आत्ता कळलंय ना साहेब." झाला प्रकार माझ्यासह सगळ्यांच्या लक्षात आला. माझी जिन्याखालची सायकल रात्री चोरानं कामगिरीवर निघताना चोरली असेल आणि शनिवार पेठेत घाटपांड्यांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला असेल. पण वेळीच घरातले लोक जागे झाल्यामुळे तो सायकल तिथेच टाकून पळाला. पळताना त्याला घाटपांडेच्या मुलीनं पाहिलं, पण तो मी नव्हतो. तिथला जाब, सायकलचा पंचनामा सगळं झालं आणि मला आणि सायकलला घेऊन सगळी वरात चौकीवर आली. इन्स्पेक्टर साहेब राऊंड संपून नुकतेच आले होते. डायरीवर घाटपांडेच्या चोरीची कंप्लेंट होती. खंडू पांडू हवालदारासह मी चौकीवर आल्याचं पाहून आणि चोर सायकल सकट पकडल्याचं पाहून त्यांना बरं वाटलं. "शाबास शाबास शाबास हवालदार, हा हा, सापडला वाटतं. वा 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 वा, घ्या त्याला आत घ्या, त्याच्याकडनं पाढे म्हणून घेऊ, घ्या आत त्याला." असं म्हणून इन्स्पेक्टर साहेब मोठ्यांदा हसले. कसं सांगावं, काय सांगावं हे त्या दोघांनाही कळेना. त्यातल्या त्यात पांडू हवालदारनं धीर करून झालेला घोटाळा सांगितला आणि बंडूला गैरसमजुतीनं कसं पकडलं तेही सांगितलं. साहेब हातातला दांडू टेबलावर आपटून ताडकन उभे राहिले आणि म्हणाले, "अरे किती दिवस खात्यात काम करताय? अद्याप तरी समस्त चोर दरोडेखोर संघटनांनी आपल्या नावाचं व्हिजिटिंग कार्ड किंवा आयडेंटिटी कार्ड छापून गुन्ह्याच्या ठिकाणी तुमच्यासाठी सोडण्याचं ठरवलेलं माझ्या ऐकिवात नाहीये." म्हणे सायकलवर चोराचा नाव आणि पत्ता सापडला. हा, एका निरपराध माणसाला चोर सोडून संन्याशाला पकडून आणलं तुम्ही. अरे तुम्हाला काय हे नेहमीचंच आहे, पण सामान्य माणसाला किती मनस्ताप सहन करावा लागतो याची कल्पना करा की. साहेबांनी त्यांची यथेच्छ खरडपट्टी केल्यानंतर माझ्या पाठीवर हात ठेवून ते म्हणाले, "तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल दिलगीर आहे बरं का." अहो त्या ओल्याव्यानं माझ्या डोळ्यातनं अश्रू व्हायला लागले. "हे बघा, सायकल चोरीची कंप्लेंट नोंदवून घ्या आणि यांना गाडीतनं घरी सोडा. त्यांच्या घरच्यांना झालेल्या गाढवपणाची कल्पना द्या." असं म्हणून साहेब पुन्हा राऊंडवर गेले. एवढं होईतो पहाटेचे 5 वाजले होते. नंतर सायकलच्या निमित्तानं मी अधूनमधून चौकीवर जात होतो. आता मला पोलीस चौकीची भीती वाटत नव्हती. खंडू पांडू हवालदारांशी दोस्ती झालेली होती. दरवेळी सायकलच्या आशेनं मी चौकीवर जायचो. मी आल्यावर दोघांना आनंद व्हायचा. हॉटेलमध्ये ऑर्डर जायची. 5-10 रुपये बिल देऊन मी परत यायचो. कारण दरवेळी काहीतरी टेक्निकल किंवा कायदेशीर अडचण निर्माण होऊन सायकल माझ्या ताब्यात मिळत नव्हती. पण माझा दरवेळी 5-10 रुपयांचा प्रसाद वाटायचं काम मात्र चालू होतं. असाच एक दिवस मी चौकीवर बसलेलो असताना त्या दिवशी शनिवार पेठेतले घाटपांडे धावत धावत घाबऱ्या घाबऱ्या चौकीवर आले. पांडोबा काहीतरी लिहित होते, खंडोबा तंबाखू मळत होते. "या घाटपांडे, आज काय झाले?" हवालदार साहेब, घात झाला हो, घात झाला." काय झालंय काय?" "साहेब, अहो त्या दिवशीचा चोर पुन्हा आला होता साहेब." "कावा?" "अहो रात्री 1:30 वाजता." "तुम्ही काय करत हो आता?" "खालच्या मजल्यावर झोपलो होतो साहेब." "चोर कोणच्या मजल्यावर आलता?" "वरच्या मजल्यावर." "वर कोण कोण झोपते?" "माझी मुलगी मोहिनी झोपते." "बरं मग पुढं काय झालं?" "अहो वरच्या मजल्यावर कशाचा तरी आवाज झाला. मी जागा झालो. खुडबुड खुडबुड ऐकू येत होती. म्हटलं मोहिनी उठली असेल. पण पुन्हा पळण्याचा आवाज झाला साहेब. नंतर 2 वेळा उडी मारण्याचा धप्प असा आवाज झाला. कुणीतरी उड्या मारल्या असाव्यात म्हणून मी दार उघडून बाहेर आलो. पाहतो तर काय, अहो चोरांनी मोहिनीला मोटरसायकलवर बसवलं आणि पळवून नेलं हो." चोराचं वर्णन? "साहेब, तो उंचापुरा होता. लांब केसाचा, धष्टपुष्ट, चपळ होता हो, सिनेमातल्या हिरोसारखा."
पांडोबानं कपाळाला हात लावला. खंडोबानं तंबाखूसाठी उघडलेला आत तसाच राहिला. तेवढ्यात मोटरसायकल चोरीची कंप्लेंट घेऊन एक जण आलेला होता. श्रोते हो, ही होती नारायण शेळके सरांची कथा, मामला चोरीचा. शेळके सरांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि श्रोते हो, तुम्हाला विनंती करतो की ही कथा तुम्ही लाईक करा, मित्रपरिवारात शेअर करा. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचे राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.